हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आम्ही घरी आलो आहे आता. आणि घरी जसं आलो, फ्रीज बघून जे आमचं डोकं खराब झालेलं तेच लगेच सर्व साफ करून बाहेरून जेवण मागवून जेवलो, झोपलो, उठलो. अजून मी कालचा व्लॉग एडिट नाही केला आहे, पोस्ट नाही केला आहे आणि दुसरा व्लॉग चालू केला आहे. मग मी किती पागल आहे. आणि आज मला इथे झोपच लागत नव्हती. तुला माहिती रात्रभर मला झोपच लागत नव्हती. निशांत तर झोपलाच नाही, निशांत सकाळी झोपला. मला असं वाटतं आपण एवढे दिवस पुण्याला झोपत होतो आणि डायरेक्ट इकडे पुण्याला पण पहिल्या दिवशी मला झोप नाही आली. उठ आता, चल. अरे, आणि मी आता जस्ट चाय बनवला, चाय पिली आणि ह्याच्यावरनं तुम्हाला समजतच असेल. उठ. आणि थोडीशी भांडी येते घासून. निशान असं कधी नाही करायचं. सांगा, तुम्हीच सांगा. असं बायकोला पाय मारतात काय कोण? आता पाय पडतोय, काय फायदा पण पाय मारून. आणि नंतर आणि मी आली घरी, बघते 5:30 वाजलेत. आमची घडी पण बंद पडली. आम्ही जसे गेलो, आम्ही 5:30लाच निघालेलो. तेव्हाच बंद पडली की त्याच्या काय माहिती, की आम्ही निघायच्या पहिल्याच बंद पडलेली, काय माहिती. सो आता मी काय बनवणार आहे मला नाही माहिती. निशांनी फ्रीज मधलं सर्व खराब झालेलं. तर मग निशाने सकाळी दूध ब्लिंकिटवरनं मागवलं. दूध, टमाटर, वेफर, छास आणि काय मागवलंस रे? हा, बस. काय माहिती, सकाळ सकाळ मला विचारलं पण नाही की अजून काय पाहिजे. त्याला बोलली असती मग हिरवा मसाला पण त्याच्यामध्ये भेटतो, तो पण मागव. आता काय फक्त हिरवा मसाला येऊ दे, येडपट. आणि मला शॅम्पू पाहिजे होता. आपल्याकडे इकडे शॅम्पूची बॉटल नाही घेतली आपण अजून. थांब, केलीस पण मला केस धुवायचे आहेत निशान. उद्या नाही, मी आता जाऊन खालून शॅम्पू घेऊन येईन. आता लगेच ना नंतर, कारण आता मी आंघोळ केली आहे. संध्याकाळी जेव्हा आपल्याला निघायचं असेल. आणि आज मी माझ्या घरी जाणार आहे आणि निशांत पण माझ्यासोबत येणार आहे. निशांत नाही येणार आहे वाटतं, पण निशांतला मी घेऊन जाईन. कारण मला जरा मम्मीची नाही, टू बी रिअल, मला येशूची आठवण येते. हा, म्हणजे मला येशूचा लय राग पण येतो. पण तिला मी विचारलं की तुला काय. आणि निशांत दादा बनवतोय मॅगी. येऊन बघतोय. अरे ते असंच नाही ठेवायचं, ते हलवत राहायचं. हलव तूच. असंच ठेवलंय ते बोंबलत. करेन मी. निशांत हलव, लागतंय ते खाली, लागतंय येडपट. आणि एक तर कोणी बोलायला एवढं उचापाच्या करून मॅगी बनवायला. आपली टाकायची, पाणी टाकायचा, मसाला, मॅगी बनवायची पटकन. तर नाही, कोणाचं बघून बनवतोय काय माहिती. आता कोणते शिव देऊ? आता तुला काय बोलू मी निशान. आणि अरे येडपट कपडे. तुम्ही काय घातलं नाही आहे. पहिला टाकून घेऊ आपण मॅगी. मॅगी अशी टाकली, त्याच्यानंतर चवीनुसार मसाला. विमल, काय हे, काय पाणी तर टाक त्याच्यात. अरे पकड पटकन. हा चवीनुसार मसाला. काय एकदम प्रोफेशनल.
पाणी घेतलं. मला का बोलते तू बनवतोय? घे पाणी. तिकडून हात टाक. अगं तू बनव. ह्याच्यात आपण ऍड करू मॅगी मसाला. एक तर गरम एवढं होतंय ना, मला काही सुचत नाही. सकाळ सकाळ निशांत मला म्हणजे आदिती ते एवढी गोरी का वाटते, मला अशी स्किन पाहिजे. नंतर टाकून चाट मसाला. आणि हात लावला, आता हात धुवा साबणाने. ए नको ते टाकू काय. गरम मसाला आहे हा, चाट मसाला नाही. एडपट चाट मसाला नाही, तो जिरा मसाला. मी नाही खाणार आहे ही मॅगी. आता आम्ही दोघं निघालोय. मी मम्मीकडे जात आहे, निशांत बँड्राला चाललाय. आणि आता वाजले आहेत 8. आम्ही सर्व काम वगैरे केलं आणि जिंदगी झाली. चला. आणि झाडू लादी सर्व मी केलं. तोपर्यंत निशांनी थोडंसं केलं आणि मग आम्ही आता निघालोय. एवढं गरम होतंय बापरे. मला वाटतंय आपण डायरेक्ट पुण्यावरून मुंबईला आलोय ना, तर ती आपल्याला गरमी सहन नाही होत. मला हा टिक्का गेला नाही पण ठीक आहे. मला तर एवढं गरम होतं ना, मला आता हे नाही समजत आहे मी घरी जाऊन कशी बसणार आहे. घरी तर अजून गरम होतं. ती निशांत किती येडा आहे. तिकडे पाणी पडतंय तर हे बघ पाणी पडतंय बघ त्याच्या वरून. किती लेम क्वेश्चन, किती लेम जोक मारतो हा. आणि आता आम्ही लोक निघालोय, चालतच चाललोय कारण बाजूलाच आहे. हा निशांत नाही आहे. निशांत हा आहे यार. केस हा आता हा आला मला यार. आम्हाला जरा पण बसायला नाही भेटणार आहे इथे यार केस. मग आम्ही लोक उभे राहूनच चाललोय अंधेरीपर्यंत. आणि हा बँड्रापर्यंत असंच उभं राहून जाणार आहे. कारण आम्ही लोकांनी माईक आणायचं विसरलो. माईक नाही आपल्याकडे. काय बोलले का नाही? हा अजून काय बोलले का नाही? इथे का चाललंय? तिकडनं कुठून हायवेवर ना? अच्छा ठीक आहे. कुठून पण चला. पण मला येत नाही ना. मम्मी बनवेन. घ्या मग. मला माहिती नव्हतं पप्पा येणार नाही तर मी असा टॉप घातलाच नसता. मच्छी घेत आहेत, बोलतात बनव खा. मला एक तर मच्छी बनवता येत नाही आणि भाव पण नाही माहिती काय. आणि हे कोणते मच्छी आहेत ते पण नाही समजत आहे. शिवी देऊ नका. मोनूला ना, मोनूचा फोन हरवलाय असं निशांत बोलतोय. हा निशांतने वाटतं मोनूला कॉल केलेला तर मोनूचा फोन बंद आहे. तर त्यांनी त्याच्याच अजून एक आहे फ्रेंड त्याला कॉल केला तर तो बोलला की मोनूचा फोन हरवलाय वाटतं. तर तेच मला निशांत सांगत होता. आता नाही मोनूचा फोन हरवला तर कुठल्या फ्रेंडला मोनूच्या फ्रेंडला फोन केला? नाही ना आता तिकडे तुम्ही चला ना. नाही सांग ना तुम्हाला. समजशील ना? बघितला लगेच. लेक्चर चालू. एज्युकेशन नाही आहे. साबर दोन कर ना यार. साबर दोन कर ना. तुझ्यासाठी रो मच्छी आणली. पकड रो मच्छी पकड. रो मच्छी आणली आहे. रो मच्छी पकड. जाऊ दे बोलायचं. हा जा मला जरा पैसे. पप्पा
पैसे हिला अजिबात देऊ नका. लिंबू पाणी प्यायचं. नाही माझ्याकडे आहे ना लिंबू पाणी पिलावते. चल पण तुला काय आहे पण? अरे नको ना, 50 रुपये किती आपण किती खर्च केले? अय्या म्हणजे तुम्ही लोक खर्च करून आले आणि आता मी हे काय, 250 हे रुपये. घेऊन आता आलो. ऑनलाईन नाही पैसे ना, कॅश आहे. कॅश तर तू घरात दुनियाभरचे पडले. ठीक आहे. हा, लिंबू पाणी तेवढेच होते. हेच पैसे नाही द्यायचे होते हिला. लिंबू पाणी बघते ना किती रुपयाचं येतं. 50 रुपये तर दिले, त्यात काय येणार आहे? हां लिंबू काय पाणी येणार? हां बघ भरलं करण्यासाठी. हम्पी हम्पी एमपी मध्ये हम्पी कोणता गाव आहे तिकडे ना. अरे हम्पी तू डिस्कवरी बघ, तुला खोटं वाटतं तर. ओके ठीक आहे मी गुगल करते. अरे हम्पी. जिकडनं पंढरपूरची मूर्ती पुंडलिक घेऊन जर पंढरपुरात घेऊन आला ना, पुंडलिक तो नाही पुंडलिक महाराज नाही इनको नाही समझ में आ रहा. थांब. समजवायचं जेव्हा तिकडे लफडे झाले चालू, मुसलमान लोकांनी आक्रमण केलं त्या मंदिरावर हम्पीच्या, तर पुंडलिक होता एक, तो तिकडनं मूर्ती उचलून विठोबाची घेऊन आला पंढरपूरला. कुठे? आपल्या महाराष्ट्रात, जिकडे तुला लहानपणी घेऊन गेलेलो. हा मी आता गेलेली. लक्षात आहे तुला? लहानपणी एवढी छोटी बचकानी तुला पंढरपूरला घेऊन गेली. बचकानी. हा आहे लक्षात? हा. ती मूर्ती पुंडलिक महाराज तिकडनं पुंडलिक होत आहे, त्याचं नाव पुंडलिक होतं. तो घेऊन इथे आलेला पंढरपूरला मूर्ती घेऊन. मूर्ती कुठली मूर्ती? विठोबाची, का? विठ्ठलाची मूर्ती घेऊन तिथे घेऊन आला, म्हणून त्या मंदिरात मूर्ती नाही. अच्छा. आणि मूर्ती इथे आहे पंढरपुरात. समज? हो तर तुम्ही तिकडे हम्पी मध्ये जाणार आहे? हम्पीला का पण? अरे लय मस्त. अरे पण मूर्ती तर इथे आली पण तुम्ही का? तिकडे फिरायला बघ ना काय काय. लावून द्या मूर्तीला. आता मला तेच राहिलं काम. जागा पण खाली आहे. तुम्ही आता मीच जाऊन राहतो तिकडे. अरे मग तुम्ही जावा जरा, फिरा जरा. आता पैसे काढ ना. पैसे काढ. मी चाललोय यायचं फिरायला तुझं. म्हणते ना. हा नाही पप्पांसोबत बाहेरच येणार आहे. मग ना बाहेरच येणार आहे. त्याचे डोळे एवढे येणार आहे? मोठे. हा बटाटेच आहे ना आपले डोळे पहिल्यापासून. माझे पण आपण थोडे. येणार, याची पण तिकीट बुक कर. हा It's go boy. चला जावा, करा एन्जॉय काय करायचं जिंदगीचा. जिंदगीचा. नंतर पस्तावल्यानंतर येऊ नका. हा गप बसाओ. हा नंतर येऊ नका माझ्याकडे. काय करता हे का पप्पांचे एक डायलॉग असतात ना असे. चल चल तुला बरोबर करते, घरी चल. नाही चाललं तुझा आम्ही. हात काढ. तू फोटो नाही, नाही. टाकशील. नाही चांगली दिसते. सोड. इश तुला घामोळे आले. बोलू नको घामोळे आले. नाही. हे बघ अरे ते हे घामोळे आले. नाही, एकच आहे ते, एकच आहे. आणि मला मला घामोळे नाकाच्या आतमध्ये समजतात. लागलंय ना, रक्त येत आहे तिथून. काय लागलंय? हे पहिलं यायचं ना तसंच. केस एकदम नीट कर ना. नाटक 2 दिवस उपास फक्त लिंबू पाणीवर जिंदा नाही. भाई क्या है भाई? अरे भाई लेकिन ये क्या है? लगा देते हो क्या? चल यार बंद करना. क्या है ऐसी बात? लिंबू भी आ जाता है घर से निकल. क्या है? हे म्हणून रोड वर आपण मी ना ते WWE बघायला लागले. ऑलरेडी चटका लागलेला म्हणून ते बोलवते. अरे चल ना, नाही करायचं. नाही करायचं. मारला मेरे से पंगा बाया. नाही 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 म्हणून म्हणून टॉप म्हणून मस्ती नाही.
अजिबात नाही करणार. काय करते पैसे हात ठेव. असं आहे की आज मोनू काही जेवणार नाही पण मम्मी आज मच्छी बनवणार आहे. चल बघूया. मी जेवणाच्या टायमाला तर करणारच आहे. ही लाईट कुठून येते का घरी लावायचं मन करते. हा तिथून. अरे कॅमेऱ्यावरती पागल भंगी. सॉरी भिकारी भिकारी. आम्ही आता पाणीपुरी खायला आलो इकडे बंद व्हायच्या टाइमला. मम्मी बोलते लॅशेसला काय केलंय साधी ती एवढे वाढले की नकली लावले. ते बोले मम्मी एक ही चाहिए एक हे काय केलंयस नाकावर. आपलं घाम आला घाम पुसलं. चला चल. मला तर येतच नाही. मी पण. मोनू तुला येतं काय खेळता. काय येतं. मार इशू मार मार. उगाच मला माहिती आहे ना मला भीती वाटते म्हणून घेऊन बसलेत दोघी पण. येशू तिकडे पुण्याला 2 कॅट्स आहेत. येशू नक मारेन ती तुला. काय असे बाहेर पण येतात. आम्ही लोक वरती जातोय आणि मोनू मम्मीचा खूप ओरडा खाणार आहे जो मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे आज. असं वाटतंय तुला मला काय कायमची मारून टाकू. मारून टाक मम्मा. नाही तिची मुंडीच पिरगळून टाकते मी डायरेक्ट. काय आहे की नाही पद्धत काय सांगायची बिगायची का नुसतं फिरायचं गावभर. मम्मी बनवते आहे पप्पानी दिलेली मच्छी. एवढं असं बोलायची गरज होती का तुला. मग ब्लॉग मध्ये ते पण आहे पप्पानी. हिंडत फिरतात आहे गावभर गावभर हिंडकते नुसती. हिंडुकटी. मम्मा दी बघ तुला घाबरते का. बघ कशी बसली बघ ती. आता हे खूप जास्त झालं आणि मोनूचं लक्ष पण नाही. मोनू मम्मी काय बोलली माहिती मी अचानक नाही जाणार पण जाती खाली आंघोळ करू. हेअर वॉश करू असा फिरवत कॉफी बिफी मारण आणि खाली जाणं पण लिपस्टिक लावेल हे लावेल ते. पहिला तर नाही लावायची. अशीच ती नॅचरल एवढी ब्युटी आहे. ब्युटी आहे मम्मा. तुला तिला ओरडायचं तारीफ नाही करायची आहे. बाद में मैं कैसे करूँगी रे? सोनू है तो कैसे करेगी हेयर कलर. कल अपन लेते ना दुकान से. ते अशी हाईट तिची दाढी माडी सारखी. अशी चालेल आणि ती असली लूज पॅन्ट घालते असलं टी शर्ट घालेल लूज आणि केस मोकळे आणि चालली गावभर गावभर. इंडियन मॉम थिंग्स. अजून काय नाही. सो आता आम्ही मच्छी जी मम्मीनी बनवली आहे ती खातोय आणि येशूच्या घशात आता लय मोठा काटा अडकलेला. बोलते की मी काळी नाही. तर ह्याच्यामधनं तू स्वतःच बघ कोण काळे आणि कोण गोर आहे ते. मला ऍटलिस्ट तोंड लपवायची गरज नाही लागत. मग नेक्स्ट टाइम पासून ना बोलायचं असेल ना तुझं जरा इज्जत मध्ये बोलायचा विचार करून. हा मी नाही लायब्ररी थुकायची. हा येशूची घाण लय घाण सवय होती. लहान होती ना एकदम अशी थुकायची तोंडावर. लय राग यायचा लय राग यायचा. मारू नाही शकायची ना. मी बोलते की येशू इथे बसली आहे तर सेम अदिती सारखी दिसते. येशू या जरा जवळ या. असं फेसला फेस तर लावून बघ
खरं इशू माझ्यासारखी दिसते. इशू एवढी काही नाही. चल हट, तू काळी आहेस माझ्यापेक्षा जा जास्त. रे जा 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 जा. काय बोलत होती बोल. तिला पण एडिटिंग हिला तर काय येत नाही, ही तर काही कामाचीच नाही आहे भाई. तिलाच नाही सावरत आहे. नाही तर काय. वन साइड आहे हो. आणि हा निशांत माझी कंप्लेंट करतोय मम्मीला, ही जेवण नाही बनवे, ती अशी नाही करत तशी नाही करत. कुठे बनवतेस? निशांत आता ना कमेंट येतील खाली की निशांत नाही ती बनवते जेवण, आम्ही बघतो. हफ्त्यात एकदा चिकन काय बनवते, मॅगी बनवायला हफ्त्यात एकदा जेवण बनवते, ब्लॉग वगैरे टाकते आणि जेवण बनवते रोज. ओके, असं काय नाही, असं काय नाही. तू ये कधी आता माझ्या घरी. येणारच आहे ना माझ्या घरी का तुझं घर आहे काय ते? हा ना, मी निशांच्या घरी जाते 3-4 दिवसासाठी आता. तुला असं नाही वाटत तू जास्त बोल